आजचा क्षण तसं पाहिलं तर आमच्यासाठी खरंच स्पेशल असा क्षण आहे. जसं ढोली सरांनी मगाशी सांगितलं की आपल्याला रुटीनली जो कॉमन प्रॉब्लेम सर्जरीमध्ये दिसतात त्यापैकी हर्निया हा एक प्रॉब्लेम आहे. आता हर्नियामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार झाले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस झाल्या आणि त्याच्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स हे पण निरनिराळ्या प्रकारे. जेव्हा आपण म्हणतो की सेंटर ऑफ एक्सिलन्स, की एखादं सेंटर हे खरंच खूप उच्च गुणवत्ता प्राप्त सेंटर एखाद्या सर्जरी किंवा एखाद्या विषयासाठी असतं, तेव्हा त्या सेंटरचा खूप मोठा हिस्ट्रीचा भाग आपण तपासलेला असतो. म्हणजे आपल्या हॉस्पिटलचं जर बोलायचं झालं तर मागच्या 5 वर्षाचा डेटा जो आपल्याकडे आहे की ह्या सर्जरीमध्ये किती ऑपरेशन झाले, किती लोकांना कॉम्प्लिकेशन झाले, हॉस्पिटल स्टे किती दिवस होता, इवन रक्तस्राव किती दिवस होता, ओपन सर्जरी झाल्या का की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया झाल्या, किती दिवसात पेशंट डिस्चार्ज होऊ शकले, त्यांचा पेन स्कोर किती होता, हे सगळे पॅरामीटर जेव्हा असेस केले जातात तेव्हा असं ह्या हायेस्ट बॉडीकडनं आपल्याला हे प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की हा 2 वर्षाचा कालावधी, कारण ही प्रोसेस ही कंटिन्युअस असते. आपण आतापर्यंत चांगलं काम केलं ह्याचा अर्थ पुढे चांगलं काम होईलच की नाही हे थोडीच माहिती आहे. म्हणून इन्स्टिट्यूट किंवा संस्था, जसं आपलं NABHचं ऍक्रिडिशन असतं किंवा हॉस्पिटलमध्ये मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत की नाही. NABH मध्ये वेगवेगळे टायर्स आहेत, एंट्री लेवल NABH आहे, टायर 1 आहे, टायर 2 आहे, मोठ्या हॉस्पिटलसाठी वेगळे मानांकन आहेत. तसा हा सेंटर ऑफ एक्सिलन्स हर्नियाचा जो कन्सेप्ट आहे हा युजली हाय व्हॉल्यूम हर्निया सेंटर, म्हणजे ज्या सेंटर्समध्ये एका ठराविक नंबरपेक्षा जास्त महिन्याला किंवा वर्षाला हर्नियाचे ऑपरेशन्स होतात आणि ते एक्सिलंट सेंटर म्हणून ज्याला मान्यता मिळू शकते, अशाच सेंटरला हे इलिजिबल करतात. तुम्हाला सर्टिफिकेट वरून लक्षात येत असेल की आपण भारतातले 15वे सेंटर आहोत हे रिकग्निशन मिळण्यासाठी, आणि फॉर्च्युनेटली सुदैवाने आपण महाराष्ट्रातले पहिली सेंटर आहोत. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट सेंटर. आता आपल्याला महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्रातच आहे त्यामुळे. तर ही सगळ्यांची अचीवमेंट आहे. माझे टीम मेंबर्स इथे आहेत. डॉक्टर प्रखर गुप्ता आहेत, डॉक्टर उर्विक पाटील आहेत, डॉक्टर बागुल आहेत, डॉक्टर संदीप गंगाळे जे आमचे अनेस्थेशियाचे विभाग प्रमुख आहेत. ऑब्व्हियसली अनुप सरांशिवाय, नर्सिंग स्टाफ शिवाय, मार्केटिंग टीम शिवाय किंवा आणखी जो काही सपोर्टिंग स्टाफ आहे यांच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. त्यामुळे ह्या सर्वांचे आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, आमची गोष्ट ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे.